आणि सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते। आता थोड्या वेळात तुमका सामनो जो बघूक भेटलो तो म्हणजे असा प्रतीक वॉरियर्स पेर नेम आणि इरफान क्रिकेटर्स बारदेज अशी धुमशाना तुमका बघूक भेटली। एक दोन्ही संघ असे बलाढ्य लाभलेले असत आणि धुमशाना ही नक्कीच असलेली, कारण ही मोठी टुर्नामेंट तुमका बघू भेटतात। एसके जॉईनिंग यांच्याकडनं, शिवाजी डेव्हलपर्स याच्याकडनं पर्व 7व्या असा डे नाईट टुर्नामेंट अशी मोठी आणि बलाढ्य टुर्नामेंट तुमका बघू भेटता। सिंधुदुर्ग आणि ऑल गोवा यांच्यातर्फे एक मोठो सामनो तुमका बघू भेटलो। नाणेफेकीचा कौल जर लागलेला आता प्रतीक वॉरियर्स पेनेम यांच्याकडनं आणि त्यांनी पूर्णपणे फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न केलेला। बघूया या फिल्डिंगचा पुरेपूर याचा फायदा उचलतात की नाही। एक 7 षटकांचा सामना असतो आणि या 7 षटकात किती बलाढ्य मोठो डोंगर घालतात ह्या बघूचा लागत आणि डोंगर ह्यो घालूचोच लागतलो, कारण आपल्या संघाक जर पुढे नेऊचा असत तर धुमशानाही नक्कीच लागतली। एक सुंदर असा हिरव्यागार मैदानात तुमका बघूक भेटता। ह्या असा मैदान भेटणं म्हणजे खूप मुश्किल झालेला असा सध्याच्या काळात, आणि हिरव्यागार सगळ्या साइडीन तुमका आणि तेवढंच झुमझुमाट असो वारो तुमका बघूक भेटता। दोन्ही खिल्लारीची जोडी मैदानात गेलेली असत ती म्हणजे इरफान क्रिकेटर्स यांच्याकडनं। खिल्लारीची जोडी मैदानावर अजय आणि सागर या नावाची। बघूया ही खिल्लारीची जोडी आपल्या संघाक किती मोठो ढिगारो टाकून आणि किती धावांचो डोंगर उभो करतात ह्याच बघूचा लागात। बडी बडी बाते आणि वडापाव खाते तशी गजालनगर आपल्यात मोठो डोंगर करूचोच लागतलो आपल्या संघाक जर पुढे नेऊचा असत तर। गोलंदाजी माकवर इलेले असत ते म्हणजे प्रतिका वॉरियर्स प्रीमियम पेडणे यांच्याकडनं महेश, स्ट्राइक वर असा तो अजय आणि नॉन स्ट्राइक वर सागर। बघूया सागर आपली लैलाट उचलता की नाही। एक मोठो ह्या होता का नाही पहिला चेंडू, सुंदर असो चेंडू इलो कसो आणि कानातून गेलो कसो ह्यो मात्र काय कळाक नाही। महेशची काही ना काही चांगली गोलंदाजी तुमका बघू भेटली। निर्धाव चेंडू टाकण्यात यश, काही ना काही गफला तपल ह्याच असेच गोलंदाजीची लाईन लेंथ ठेवणं गरजेचा। शेवटपर्यंत 7 षटकांचा सामनो आणि मोठो ढिगारो कोण पाडतले कोण कोणच्यावर भारी पडतले ह्या नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत कळातच, कारण क्रिकेट खेळ शेवटच्या क्षणापर्यंत जाणारो खेळ। परत एकदा चॉकर लेंथ चेंडू, मात्र चेंडू काय कळाक नाही। निर्धाव चेंडू टाकण्यात परत एकदा महेश याका यश इलेला। याच प्रीतिका वॉरियर्स पेनेम यांच्याकडनं एक चांगलीच गोलंदाजी ही बघूक भेटता। मात्र काही ना काही गडबड अजयच्या डोक्यात चाललेली असा 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश ह्या भेटलेला असता म्हणजे महेश याका एक चांगलीच गोलंदाजी। परत एकदा पुढचा चेंडू उंदर असो फटको लावलेला कार्पेट फटको मधला श्री चला एका धावेने श्री गणेशा म्हणून सुरुवात जी झालेली असा ती इरफान क्रिकेटर्स बारदेश या संघाची एका धावेने चाल चालू केलेली असा। चाल ही चालू ठेवूचित लागा थेंबे थेंबे तळे साचे आणि या तळा ह्या नक्कीच साचूचा लागत। आता मात्र स्ट्राइक वर इलो तो सागर, सागरा खै ना खै लाटा उकलूचे लागतले आपल्या संघाक मोठो ढिगारो ठेवूच लागतलो। 7 षटकांचो सामनो आणि ह्या 7 षटकात काय करूचा असात नसात आता जमोडान तुटान पण वाकाच नाही ही डोक्यात आपली भावना ठेवून आपले खेळ हे दाखवतात उन्हातानात क्रिकेटर। आता एक सुंदर पटको लेग साइडच्या दिशेने, मात्र फिल्डर तैनात एकच धावेने समाधानी रवाचा लागत है इरफान क्रिकेटर या संघाक। मात्र संघाची धाव संख्येत नक्कीच बदल, एक चांगली गोलंदाजीचा तुमका रूप बघू भेटता म्हणजे प्रतिका वॉरियर्स पेनेम या संघाकडनं महेश याचा संघाची धाव संख्या पोचतात 2। परत एकदा सुरू महेश आणि मात्र डावकुरो। बघूया फुलटा चेंडूचा पुरेपूर पायदो आकडे पहिलाडी कटकर बॉट जागर पलटी षटकार 6 डीजे जोरात। आता मात्र खै ना खै तुमका अजयचा रूप ह्या बघूक भेटता। एक मोठी फटकेबाजी तुमका बघू भेटा। आता मात्र कव्हरच्या दिशेने सुंदर कार्पेट पटको गॅपच्या दिशेने होतो, मात्र फिल्डर मोजूद ते एकच धावाने समाधानी अजय करावाचा लागत। संघाची धाव संख्या ही चांगल्याच आकड्यावर पोहोचलेली आता या षटकारानुसार
संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या 9 या आकड्यावरती. एक चांगलीच सुरुवात अजय आणि सागर यांनी दिलेली असा ती म्हणजे इरफान क्रिकेटर बारदेस या संघाक प्रतिका वॉरियर्स एक चांगली गोलंदाजी करूची लागतली. खय ना खय दांडके उकलूचे लागतले, खय ना खय घराक पाठवूचा लागतले या खिल्लारी जोडीक. जर आपल्या खय ना खय चेपून ठेवचा लागत नाक तर मात्र दोन्ही साईडीने तेवढेच तुल्यबाज असो संघ असत, दोन्ही तेवढेच संघ बलाढ्य असत. ही मोठी एक टुर्नामेंट तुमका बघूक भेटता आणि या टुर्नामेंटीक पुरेपूर सगळी ही ग्राउंड आणि प्रत्येक योजना एक तुमका प्रत्येक चांगल्या रीतीने पार पडलेली आहे दिसत असा. परत एकदा सज्ज खिल्लारीची जोडी मैदानात हा तशीच खळगे खनित थयच असा. आता मात्र गोलंदाज इलो तो अपाली कलंगुटकर. बघूया आपल्या संघासाठी काय करता, गडी नेता की नाही. आता मात्र काही ना काही फिरवूचो प्रयत्न उलट्या दिशेने पण दांडक्या गुल झालेला असा ता काहीतरी गडबडीचा गणित करूक गेलो या आणि झाला या करूक गेलो शंकासूर झालो नरकासूर अशातली गत. काही ना काही मोठो धक्को नक्कीच तुका जाता जाता एक सुंदरचा संगीत अजय का डीजे. आता मात्र अजयची जागा घेऊक जाता तो म्हणजे अल्ताफ. बघूया अल्ताफ आपल्या संघासाठी काय करता. संघाची धावसंख्या थयच काही ना काही अडकलेली ती म्हणजे 9 आकड्यावरती. शांततेचा माहोल काही ना काही करूत प्रयत्न झाले तर प्रतिका वॉरियर्स या संघाकडनं एक गडी मात्र काही ना काही घरात पाठवूचा काम केलेला असा. धुमशानही नक्कीच असलेली. क्रिकेट यो खेळ म्हटलं तर शेवटच्या क्षणाक जाणारो खेळ आणि क्रिकेट रसिक एका आवर्जून असत नसत तैसून या क्रिकेटचा पुरेपूर लाभ घेतात. एक डे नाईट स्पर्धा एक मोठी टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचा मोठो भाग म्हटलास तरी तुम्ही गोवा आणि सिंधुदुर्ग असे मोठे मोठे तालुके होय तुमका हे लागलेले असत. आता मात्र परत एक काम करूचा ता मात्र केलेला असता. अपाली यांनी आपला काम चोखपणे बजावलेला असा. गडी काही ना काही घरात पाठवूचं काम ह्या त्यांनी पहिल्याच चेंडू मध्ये केलेला असा. बघूया आपल्या आणि पुढच्या चेंडू मध्ये काय मोठा करता. एक मोठो ढिगारो लावूचच लागतो लोक काही ना काही मैदानात तुमका हय ढोरा बघू भेटतात. आजकाल ढोरा पूर्णपणे कमी झालेली असत आणि त्यांचा पण काही ना काही हय दखल अंदाजी घेणं चालूच असा. मोठे मोठे सकाळपासून आज तुम्ही सामने बघितला एक मोठे मोठे तुमका संघ हय तुमका बघूक भेटले. गाजलेले असे संघ तुल्यबाज संघ हय या टुर्नामेंटीत आपलो दाव आमचो खेळ ह्यो दाखवू केलेले असतात. परत एकदा सज्ज 4-5 परत रनिंग सुंदर फटकेबाजी संयमीची खेळी मात्र काही ना काही अल्ताफने दाखवून दिलेली असा. एक धावेतच समाधानी रवाचा लागत काही ना काही रोखून ठेवण्याचा प्रयत्न अपालियाचो. संघाची धावसंख्येत मात्र वाटचाल जातात ही 10 या आकड्यावरती. एक मोठी टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचा पुरेपूर लाभ घेतात प्रत्येक संघाने आपली खेळी. परत एकदा सुंदर फिरकी गोलंदाज गेलो हवेत गेलो जोडीत गडी बाद. मात्र खिल्लारीची जोडी दोघांगा घराक पाठूच्या दिशेने अपाली एका पूर्ण यश. नक्कीच जाता जाता सागर एका एक डीजे जोरात पूर्णपणे घरात पाठवतात त्यांनी काम केल्याने या दुसऱ्या षटकात. आता मात्र त्याची जागा घेऊ गेला तो रायटी बॅट्समन असो सैराट. बघूया सैराट आपल्या संघासाठी काय करा. उलटा चेंडू पुरेपूर फायदा नाही घेऊ गेलो मात्र जाई चाकतय लेग साईडच्या दिशेने. एक धावी नक्कीच एका धावेनेच समाधानी रवाचा लागत. थेंबे थेंबे तळे साचवचं काम करूचं लागत. एका धावेने संघाची धावसंख्या पोचता ती 11 ह्या आकड्यावरती.
आपली एक चांगलीच गोलंदाजी, 2 गडी बाद करण्यात यश. काही ना काही इरफान क्रिकेटर बारदेगा कच चोपून आणि रोखण्यात काम. आता मात्र रिव्हर्स चांगलं पटको गेलो, टाक 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 बाउंड्रीच्या दिशेने. नक्कीच ही बाउंड्री खूप महत्वाची होईल आणि या बाउंड्रीसाठी नक्कीच डीजे जोरात. धावसंख्या पोचली ती 15 ह्या आकड्यावरती. एक चांगलीच फलंदाजी बघू भेटली. परत एकदा खै ना खै बाचकवूचा प्रयत्न. आपल्या पंच घोषित करतात वाईट. समांतर हात करीत या व्हाईटने संघाच्या धावसंख्येत नक्कीच बदल होतो. एका धावेने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 नाही तर लोळा असा काय ना काय करूच लागतं. मोठं ढिगारो टाकूच लागतं. परत एकदा रिव्हर्स बद्द मारण्याचा प्रयत्न, दिवाळी करूचा प्रयत्न होतो. मात्र दररोजची दिवाळी नसता ह्या काही ना काही इरफानानं लक्षात घेऊचा. निर्धाव चेंडू तो आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली ही 16 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. एक काही ना काही एक चांगलीच गोलंदाजी आपली ह्याच्याकडनं तुमका बुक भेटता. एक मोठी टुर्नामेंट आणि काही ना काही हय तुमका एक चांगलो खेळ दाखवण्याचो. एक क्रिकेट म्हटला की हय एकजुटीन खेळाचो लागतं आणि त्याच एकजुटीचे परिणाम आपण शेवटपर्यंत जातो. तुमच्या नाही नक्कीच उन्हातानात आमचे हे क्रिकेट खेळत असतात. हे क्रिकेट रसिक उन्हातानात या क्रिकेटचा लाभ घेत असतात आणि ह्या हिरव्यागार मैदानात सुंदरशा या वातावरणात ही मोठी टुर्नामेंट तुमका हय बघू भेटता. ह्या एक माका एक सुवर्ण संधी हय थोडेसे शब्द मांडूचे दिलेले असा. या संधीचो मी खूप मनापासून मी आभार मानतोय. परत एकदा सज्ज फलंदाज जागच्या जागी एक मोठी खेळी होता की नाही ह्या नक्कीच पुढे तुमका कळतच राहत. 16 या धावेवरती 2 षटकाची समाप्त. 5 षटकांचा सामना उरलेलो असा म्हणजे 30 धावाचं. 30 धावात एक मोठं डोंगर हे घालूच लागतो या खेळात. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य असत. तशी जशी तुम्ही भिरवण्याचं चोप काढण्यात माहीर असा तसं पुढलो पण संघ भिरवण्याचं चोप काढण्यात माहीर असा. ह्या लक्षात ठेवून ढिगारो उभं करूचो. सुंदर असं चेंडू गेलो हा तो गॅपच्या मधून पाटल्या दिशेने. पाटल्या जरा कणकणीच चौकार. याच चौकाराची गरज होती. ती म्हणजे इरफान क्रिकेटर या बारदेज या टीम आणि या 4 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचता ती 20 या आकड्यावरती. काही ना काही भारी पडता. अमितला अमीर इल्या घराक जा ह्या दाखवून दिल्या आणि पहिल्याच चेंडूत अमीरा काही ना काही धोक्याची घंटा हे दाखवून देता आणि एक चांगलाच चेंडूत अल्फाज. बघूया अफ्ताब काय करता आपल्या संघासाठी. परत एकदा गोलंदाजी सज्ज. फुलटा चेंडू पुरेपूर फायदा लेगच्या दिशेने खटकार बॉट जागाल पलटी फटक्यात पुर षटका डीजे. धावसंख्या पोहोचतात 26 या आकड्यावरती. आता मात्र काही ना काही वादळ आणि तुफान येतला असा वाटता. एक चांगलीच खेळी तुमका बघू भेटली ती सैराट याच्याकडनं. चौको नंतर ह्यो सको म्हणजे मी काही ना काही आता बारी पडतले ह्या दाखवून देत आणि याच खेळीची गरज जर मोठं ढिगारो टाकूच असत तर याच खेळी दाखवची लागतली. आपल्या संघाक जर पुढे नेऊचा असत तर याच करूचा लागात. काही ना काही महागडा षटक म्हटला तरी चालता आणि ताच अमीर ह्या काही ना काही गडबडीची गणिता. परत एकदा सज्ज. परत तसंच चेंडू तसंच फटको. मात्र खेळाडू तैनात लॉंगनच्या दिशेने. एक धावी नक्कीच भेटली आणि एका धावेने समाधानी रवाचं लागत. सैराट एका धावेने संघाच्या धाव संख्येत मात्र बदलते. 27 या आकड्या. साईराजाचा संघाची धावसंख्या पोचतात ती 27 या आकड्यावरती. हेच आकडे पुढे पुढे नेऊचे लागतील काही ना काही. परत एकदा सुंदर गोलंदाजी कव्हरच्या दिशेने मारलेलो फटको. नक्कीच एक धावी भेटली. संयमी खेळी दाखवण्याचा प्रयत्न चाललेलो असा तो म्हणजे इरफान क्रिकेटर्स बारदेज या संघाकडनं. थेंबे थेंबे तळेसाचे मोठो घास घेतला तर नक्कीच ठसको लागतलो आणि एक एक करून हळूहळू आपली चाल करूचा काम जर चाललेलं तर इरफान क्रिकेटर याच्याकडनं. परत एकदा सज्ज अमीर. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न फिरवलेला होता. आवाज इलो नाही मात्र जायच्या खै ना खै कानातून येऊन बाबा सांगान गेलो की रेंज होई तर मागान गेले लेकरा आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश. संघाची धावसंख्या स्थिरावलेली त्याच जागेवरती म्हणजे 28 या आकड्यावरती. माफ करा. सुंदर असो
लूज मोशन असो चेंडू तुमका जायच्या थंय टाकण्याचा प्रयत्न खंय ना खंय गपला तपल निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाची समाप्ती मात्र खंय ना खंय हा षटक महागडा पडला तरी म्हटलास तरी चालता संघाची धाव संख्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 या आकड्यावरती नक्कीच काय ना काय बदल होतोच कारण इरफान क्रिकेटर काहीतरी थेरी आपली मांडतले आणि त्यानुसारच आपली खेळी नक्की दाखवतले आपल्या संघाक पुढे नेऊचो प्रयत्न करतले का प्रतिका वॉरियर्स आपल्या गोलंदाजीतून काहीतरी गुंतागुंत आणि आगळी वेगळी गोलंदाजी दाखवतले ह्या मात्र बघूचा लागात एक मोठी टुर्नामेंट तुमका हाय बघूक भेटता डे आणि नाईट या सगळ्याची सोय एक चांगलीच योजना तुमका हाय बघूक भेटता एसके क्रिकेटर्स याच्याकडनं एक चांगलाच नियोजन तुमका बघूक भेटता आता मात्र परत एकदा चौथा षटक कोण घेऊन येलो अपाली बघूया एक चांगली गोलंदाजी त्यांनी केलेल्या 2 गड्यांका जी सुलवारीची खिल्लारीची जोडी आहे ती घरात पाठवूचं काम मात्र अपालीने केलेलं आता मात्र परत एकदा परत एकदा सुंदर चेंडू अपाली याच गोलंदाजीसाठी आणि याच गोलंदाजीमुळे 2 गडी बाद करण्यात यश या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी अपाली याच्याकडनं तुमका बघूक भेटता प्रतिका वॉरियर्स पेरनेम या संघा काही ना काही आपले गोलंदाजी असा माझ्यावर विश्वास ठेवा ह्या दाखवून देता आणि 2 गडी तर नक्कीच बाद गेला आता किती खटक्यार बॉट जागर पलटी पडतात की नाही का गडी घरात पाठवतो ह्या बघूचा लागत परत एकदा जायच्याक यॉकर लेंथ गोलंदाजी कव्हरच्या दिशेने 22च्या स्वरूपात नक्कीच एक धाव भेटलेली एसके वॉरियर्स चॅलेंज ओव्हर असा एसके जॉगिंग चॅलेंज ओव्हर असा ही चौथा षटक चालू असा संघाचे धाव संख्येत मात्र बदल पडलेलो असा तो म्हणजे 29 या आकड्यावरती आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न काय ना काय विकेट किपिंग स्टंपिंग झालेले असा एक मोठा धक्को जो लागलेलो असा तो म्हणजे इरफान क्रिकेटर्स एका काही ना काही घराची दिशा नक्कीच घराच्या दिशेने जाता जाता तुका एक सुरेला संगीत डीजे आपल्या दुसऱ्या षटकात पण अपालीन आपली कामगिरी चोखपणे बजावलेली तुमका दिसता खय ना खय 3 गडी फक्त स्वतः मालक आणि मी या गडी भगावचा काम मात्र चांगल्या चोखपणे केलेला असा खय ना खय धक्क्यावर धक्को देता तो इरफान क्रिकेटर्स या फलाजंगा आता मात्र परत एकदा स्लोअर वर चेंडू सुंदर असो चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश आणि याच चेंडूची गरज एक चांगली गोलंदाजी अपाली याच्याकडनं बघू भेटता प्रतिका वॉरियर्स या संघाकडनं परत एकदा सज्ज आता मात्र एक चांगली खेळीचं दर्शन दाखवूचं लागत परत एकदा बघूया मोठो फटको गेलो आड्या पहिल्याडी फटक्यात पुरा 6 डीजे जोरात धाव संख्या या 6 धावेने पोहोचतात ती 35 या आकड्यावरती आता मात्र काही ना काही महागडा षटक साबित करण्याच्या मोहिदीन परत एकदा सुंदर संयमी खेळी जायच्या थय पाटल्या जरा गेलेलो चेंडू नक्कीच एक धावेतच समाधानी राहायचं लागतला एका धावेने संघाची धाव संख्या पोहोचली ही 36 या आकड्यावरती या चॅलेंज ओव्हर मध्ये 8 धावा फक्त पटकावण्यात यश इलेला असता म्हणजे प्रतीक इरफान क्रिकेटर्स या संघाक -4 रन धावा इलेल्या असत धन्यवाद थोड्या वेळासाठी ही संधी मी रजा घेते धन्यवाद हॅलो 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 नमस्कार सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या मैदानावर या दुसऱ्या सेशन मधील हा पहिला सामना आपण पाहतोय प्रीतिका वॉरियर्स पेरनेम विरुद्ध इरफान क्रिकेटर्स बारदेज या 2 संघादरम्यान प्रथम फलंदाजी करतोय इरफान क्रिकेटर्स बारदेजचा संघ या मैदानावरती आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय
पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धत चेंडू एक मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर एक खणखणीत षटकाराने स्वागत या षटकाचं केलं जातं या फलंदाजाकडून आणि 6 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 38 धावा या धावफलकावर. मोहिद्दीनच्या बॅट मधून आपण एक लांब लचक षटकार बघितला जी धावसंख्या थांबली होती त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न कारण चॅलेंजिंग षटकामध्ये धावा जमल्या नाहीत ज्या 16 धावा प्रत्येक चॅलेंजिंग षटकामध्ये जमवण्याचं एक आव्हान या ठिकाणी असतं या एसके जॉकिंगच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळी अल्टी पलटीचा स्विच हिटचा एक सुरेख फटका बॅकवर्ड थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय परत एकदा 6 धावांसाठी हा एक मोठा षटकार. परत एकदा यॉर्कर लिंक पद्धतीचा फटका परत एकदा चेंडू जातो यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावरून तिसरा सलगचा षटकार या मोहिद्दीनच्या बॅट मधून निघतात आणि या षटकाराबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत इरफान क्रिकेटर्स भारतीय संघाचं अर्धशतक हे धावफलकावर. बरोबर धावसंख्या 50 गाठते या मैदानावरती. परत एकदा पुढे सरसावलाय फटका खेळलाय गॅप मध्ये चेंडू परत एकदा चेंडू जातोय मला वाटतं 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पोचते ती 54 धावा धावफलकावरती. अतिशय किफायतशीर गोलंदाजी पहिल्या 4 षटकात टाकली गेली पेरनेम संघाकडून मात्र या षटकात त्याची पूर्णपणे वसुली 4 चेंडूत 22 धावा. परत एकदा हा थोडा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक मोठी धावसंख्या उभारावी हा इरादा या ठिकाणी इरफान क्रिकेटर भारतीय संघाचा. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 54 धावा या धावफलकावरती लागल्यात. परत एकदा चॉप केलेला फटका पॉइंटच्या दिशेने थोडासा फंबल होतोय क्षेत्राच्या पहिली धाव वेगात दुसऱ्या धावेचा प्रयत्न सोडून दिला जातोय केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक संपतंय या ठिकाणी 5वं 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकामध्ये 11ची धाव सरासरी राखत या ठिकाणी 55 धावा इरफान क्रिकेटर्स भारतीय संघ पटकावतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये होतोय थोडासा कालावधीसाठी ड्रिंक्स ब्रेक.
ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय गोलंदाज मॅडी उर्फ महेश वाईडकर, पेडनेम तालुक्यातील एक ते तर्रार गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीवर भल्या भल्या फलंदाजांना थैथै नाचायला लावलाय. तोच गोलंदाज या ठिकाणी आपल्याला मात्र नर्सरी एंडकडून गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. या डावातील 6वं षटक घेऊन, कारण पहिल्या 5 षटकात 11ची धाव सरासरी राखत या ठिकाणी इरफान क्रिकेटर संघ जमवतोय 55 धावा. यावेळी यॉर्कर लेग पद्धतीने चेंडू खोदून मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती, केवळ मिळते त्या ठिकाणी सिंगल, आणि या सिंगल बरोबर एकूण धाव संख्या पोहोचते ती 56 धावा अशी धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये आपण श्री बांदेश्वर बांदास आणि केपीएम संघा दरम्यानचा सामना बघितलाय. 100 धावांचा पाठलाग करायचा होता. एक वेळ असं वाटलं होतं की हा सामना श्री बांदेश्वर बांदा संघ लिलयात जिंकेल, मात्र त्यानंतर थोडीशी सोयर गोलंदाजी सुटलेले जेल आणि त्यामुळे बांदा संघाला पराभवाचा धक्का करावा लागतोय. यावेळी मात्र थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा होता मानस, मात्र ताकद थोडीशी कमी पडते. गुरुप्रसाद आरोस्कर सुंदर झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि आणखी एक हादरा बऱ्याच कालावधीनंतर हा चौथा गडी मात्र तंबूच्या दिशेने. इरफान क्रिकेटर्स बारदेज संघाचा धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. सामना खेळतोय इरफान क्रिकेटर्स बारदेज संघाविरुद्ध. आतापर्यंत जर फलंदाजीचा विचार केला, अल्ताफ मात्र या षटकात बाद होतोय. मॅडी परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. सामना करेल रितेश, 56 धावा, 4 गडी बाद धाव संख्या धावफलकावर. यावेळी अल्टी पलटीचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅट वरती लागत नाहीये. एक सिंगल घ्यावी आणि त्यानंतर फटकेबाजी करावी हा इरादा मैनुद्दीनचा, मात्र तो इरादा मात्र या ठिकाणी सपशेल फसतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी महेश बाईडकर करतोय आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण हे षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. यावेळी परत एकदा फटका फसला, विकेट किपर चेंडूच्या खाली येतोय. सेफ हँड स्वप्नीलच्या हातामध्ये झेल देऊन तंबूत परततोय. रितेशला खातं खोलण्याची संधी मिळत नाहीये. 5वा हादरा बसतोय या ठिकाणी इरफान क्रिकेटर्स बारदेज संघाला. धावसंख्या अजूनही त्याच ठिकाणी स्थिरावलेली 56 धावा, 5 गडी बाद धावफलकावरती. या ठिकाणी इरफान क्रिकेटर बारदेज संघाचा, कारण नॉस्ट्रेक एंडला मोहिद्दीन अजूनही प्रतीक्षेत. यावेळी फटका सजवलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येते, केवळ या फटक्यावरती मिळेल एक धाव. एक किफायर शतक सांगतेच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय ते महेश वाईडकरचं. का मला टेनिस बॉल क्रिकेट मधील एक तेज तर्रार आणि सफल गोलंदाज म्हणून ओळखलं जातं, का टेनिस क्रिकेटच्या पटलावरती माझ्या गोलंदाजीची चर्चा हमेशा केली जाते, हेच या ठिकाणी दाखवतोय महेश वाईडकर SK जॉगिंगच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळी मोठा फटका सजवला, आलाय फटका. जी वाट पाहत होतं, ज्या संधीची वाट पाहत होतं, ती संधी या ठिकाणी मात्र शेवटच्या चेंडूवरती मोइनुद्दीनला मिळते आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटक संपतंय 6वं. 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या पोहोचली ती एकूण 63 धावा या धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ हा या डावातील राहिलाय शिल्लक.
गोलंदाजीमध्ये शेवटचा बदल, गोलंदाजीसाठी शेवटचं षटक साहिल आरोलकर या अष्टपैलू खेळाडूकडे, ज्याची फलंदाजी आपण अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये बघितली, गोलंदाजी बघितली, तो साहिल आरोलकर शेवटचं षटक टाकण्यासाठी प्रीतिका वॉरियर्स पेरनेम संघाकडून धावसंख्या 63, 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि उरलेले 6 चेंडू मोइनुद्दीनला किती संधी मिळेल त्याहीपेक्षा या षटकात किती धावा खर्च केल्या जातील. आकुड पद्धतीने चेंडू हलकेत तटवला जातोय, पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंट वरती चेंडू अडवला जातोय, एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. मोइनुद्दीन येतोय स्ट्राईकच्या एंडच्या दिशेनं, ज्याने या ठिकाणी आतापर्यंत आपल्या संघासाठी 5 षटकार लगावलेत, 1 चौकार लगावलाय आणि आतापर्यंत जी धावसंख्या उभारली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या फलंदाजाचा आहे. तोच उरलेले 5 चेंडू खेळण्याचा मनसुबा असेल तर दुसऱ्या बाजूने साहिल आरोलकर या फलंदाजाला, सेट फलंदाजाला या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी सज्ज राज झालेला दिसतोय. तो म्हणजे म्हापसा सिटी एंड कडून या गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चेंडू मात्र बॅटला लागतोय आणि सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 षटकार 1 चौकार नटलेली खेळी अखेर मोइनुद्दीनची समाप्त होते. धावसंख्या 64 धावा धाव फलकावरती असताना मोइनुद्दीन हा तंबूच्या दिशेने या ठिकाणी रवाना होतोय आणि आता मात्र उरलेत या डावातील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. साहिल गोलंदाजी मार्क वरती, उजाफर हे नवीन फलंदाज मैदानावरती. पुढे येतोय, मोठा फटका मारायचा, या ठिकाणी चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट या ठिकाणी निश्चितपणे अतिशय सुरेख गोलंदाजीची सुरुवात या षटकामध्ये बांधून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रीतिका वॉरियर्स पेरनेम संघाकडून या मैदानावरती. असं वाटलं होतं या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न होईल इरफान क्रिकेटर्स भारतीय संघाकडून, मात्र अपाली कलगुटकरची सुरेख गोलंदाजी आणि त्याला मिळालेली इतर गोलंदाजीची साथ, अतिशय सुरेख असं प्रदर्शन मैदानावरती. यावेळी थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू ओढतोय, पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय तो वाईडचा आणि याच दरम्यान एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी येतोय. धावबाद येतोय खेळाडू, 1 धाव वाईडची मिळेल आणि नवीन खेळाडूला मात्र मैदानामध्ये जावं लागेल. 7वा हादरा या ठिकाणी बसतोय तो इरफान क्रिकेटर्स भारतीय संघाला. धावसंख्येचा विचार केल्यास 65 धावा असे धाव फलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये जाते तो सादिक या मैदानावरती. आजच्या दिवसामध्ये जवळपास 100च्या जवळपास पोहोचणारी धावसंख्या आपण या मैदानावरती बघितलीत. 2 अर्धशतकी खेळी बघितल्यात या मैदानावरती. एक बघितली श्री बांदेश्वर बांधा संघाचा राजा नाटेकर याच्या अवघ्या 13 चेंडूतून 51 धावा आणि त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलंय तो म्हणजे अल्विन कार्लो यांचं तडाखेबाज मॅच विनिंग पारी या मैदानावरती. धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे सरकते ती 65 धावा धावफलकावरती. साहिल आरोलकरचं एक किफायतचे षटक, धावसंख्येला आळा घालणार षटक. यावेळी मात्र सुरेख चेंडू आणि या निर्धाव चेंडू बरोबरच इनिंगची सांगता होते. 66 धावा या धावफलकावरती लागलात आणि विजयाचं उद्दिष्ट हे 67 धावांचं ठेवलं जातंय, ते म्हणजे प्रीतिका वॉरियर्स पेरनेम संघासमोर इरफान क्रिकेटर्स भारतीय संघाकडून निर्धारित 7 षटकांचा सामना असेल. त्यामध्ये 4थं षटक हे चॅलेंजिंग षटक असेल, ज्या षटकामध्ये 16 धावा जमवण्याचं एक चॅलेंज तुमच्या संघासाठी असेल
आणि त्या जर षटकामध्ये त्या 16 धावा जमवल्या गेल्या तर 8 धावांचा बोनस तुम्हाला निश्चितपणे मिळेल. आणि जर तुम्ही 16 धावा जमवू शकला नाही तर जेवढ्या धावा तुम्ही जमवल्या असतील त्या षटकामधील त्या निम्म्या धावा तुमच्या एकूण धावसंख्येमध्ये जमा केल्या जातील. वेळ होते या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याची, वेळ होते या ठिकाणी इनिंग्स ब्रेकची. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया पुन्हा एकदा श्याम कलंगुटकर आणि त्यांच्या सोबत अशोक नाईक यांचा आवाज या दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. Thank you, Jay Bosley, sir. Target required to win of 67. 67 runs to win. A call for Sai Jai Bodgeshwar Bicholim and Arav 11 Kepe. You'll be playing next. So please be ready. Sai Jai Bodgeshwar Bicholim and Arav 11 Kepe. Hello. So time for this run chase. Ritu from the nursery end with the bat. It will be Sahil and Sudhan. Good delivery, and we'll get a single. Gets off the mark with that single. Does Sahil. Sahil needs to get going. He's in some decent amount of form. Up and over goes Sudhan. Oh, extra cover. And that's four. Gets up the mark with the boundary. Score moves to 5. Call for Sai Jai Bodgeshwar Bicholim and Arav 11 Kepe.
Full toss. That's a no ball as well. In the air taken and will be a single. So this will be a free hit now. And whom to face that free hit? Sahil Arolkar. Free hit time. Which boundary is he trying to target? Maybe over mid wicket. Swing missed. Dot delivery. Bowling it very fast. Ritu outside the off stump and touch Fuller. That's up in the air and gone. Talked about over mid wicket. Got a maximum in that same region for 6. This time looking for the single. Oh, not collecting it cleanly. That will be close. Third umpire has been referred for. If he had it in his hands and thrown it correctly without wasting any time, then that might have been close. But this looks okay so far. Let's see what the third umpire will tell us. It's given as not out, so safely done for Sahil. He survives. Still one delivery remaining. Quarter final 3 coming up between Sai Jai Bodgeshwar Bicholim and Arav 11 Kepe. Requesting both the captains, please submit your lineups. Please come for all call test. And also come for toss. Swing missed. Dot delivery. Dot delivery to end the over. After completion of 1, it's 13. 13 for 1 after 1. Pritika Warriors, Parsem, in pursuit of 67 in 7. Change in bowling from the Mapsa City end. It will be Parshuram. Then Thakur pulls it away and pulls it away powerfully over the stands for a maximum. Just that they need to get going, these two men. Short delivery and tongued away powerfully. Rudransh.
Swing missed. Dot delivery. In case if you have joined just now, then this is 7th All Goa and Sindhudurga Talika day and night cricket tournament organized by SK Jogging Cricketers, profoundly called as the Shivani Developers Premier Trophy. Match between Irfan Cricketers Bardez and Pritika Warriors Pernem. Played over covers and goes through the shot and goes over with the maximum. Second maximum of this over. Six. Thank you, DJ. So much of cricket here in Bardez, back in Madgaon, back in Sangam, and also IPL cricket. Back in Maharashtra as well. That's up in the air. And that will be one bounce for just inside the rope. Millimeters. And that would have been 6, but not to be. It has been really good batting this by Sudan Thakur. Not allowing the bowler to settle. Taking him to all paths, mostly on the onside. Again, this time over, extra cover. Over the mid onside, mid offside for a boundary. Turning out to be a very expensive over this. Score moves to 33. Requiring another 44 runs to win. In fact, 34. Straight to the man at covers. Won't avail anything. That will be a dot ball to finish the over. After completion of 2, it's 33. Requiring another 34 to win in 5 overs. A bit confused, trying to learn new things. Change in bowling, it will be Altaf from the nursery end. 34 runs required to win. Man on strike, Sahil Arulkar. Starts off with a slow delivery. Oh, just wired that bowler who was diving towards his left to take that catch. Completely slow delivery through the air. And Sahil just trying to play it away from the bowler. Might have been gone. Two under the bat. And gone. Taken there by Ritu. Wicket falls. This time the first wicket. Partnership broken. Sudan Thakur, after entertaining us, has to depart. It's 34 for 1. New man in Guru Prasad Aroskar has come back from the Supremo Cup. Him, Apali, Gauresh Nagwekar. We saw Darshan Bandekar today also came here. Gopal Bhatta will come in for the
Bengulla match. We also saw some of the RCB fans also arriving today. All the way from Neptune. One win and they go directly on to Neptune and then they come back again after losing. Meanwhile, that's a maximum. Half a dozen runs. Short delivery and pulled away with power by Guru to get to the mark. Score moves to 40. Lot of cricket being played all across the globe. Saw small post on Instagram today. 64-year-old Portugal woman made her debut in T20 women's game. So you can see that sport has no barrier, no age limit. 64-year-old woman from Portugal made her debut in a T20 game. I saw young men playing, also the old getting into the act. Sport doesn't get younger or older. It remains the same for everyone. Meanwhile, pulled away fair distance. Dumba will get to work, or has he sent some of his teammates to collect that ball? Score moves to 47 with that 6. Just 20 more required now to win for Pernem. Again, slower delivery that time. Dot delivery to end the over. After completion of 3, it's 47. 47 for 1 after 3 overs. A call for Sai Jai Bodgeshwar Bicholim and Arab 11 Kepe. Please come for alcohol test. Sai Jai Bodgeshwar Bicholim and Arab 11 Kepe for the quarter-final 3. Meanwhile, this will be the SK Jogging Challenge over. And looks like it will be Mohiddin Narangi from the far end. Challenge over. You need to score 16 runs. If you get 16, 8 more will be added. Dot delivery. Sai Jai Bodgeshwar Bicholim, last call for you. Sai Jai Bodgeshwar Bicholim, last call for you. Nick and gone. Thick outside edge and keeper does the rest. Mohiddin gets rid of the dangerous Guru Prasad Aroskar. It's 47 for 1 for 2. The skipper of Pernem, Maddie. Nicely played down the ground. Gets off the mark with a single. This is the 4th over. That is the challenge over. So far, 3 deliveries have been bowled and they have got only 1. Need to get 15 in the last 3 deliveries in this challenge over to complete that challenge. Good delivery again, right in the block hole. Just gets a single. Doesn't want to take any risk.
Quarter-final 3. The defending champions, Sai Jai Bodgeshwar Bicholim, to take on R11 Kepe. Full toss and nicely played with soft hands down to the man at mid-wicket. Another single. That's wide. Extras. Nicely played with soft hands again. Down to short third. Will get a single. And we'll ask the Sora how much they can get. Looks like they will get only 3 from this over. So exactly 50 has been achieved. 50 for the loss of 2. Requiring another 17 runs to win in 3 overs. 3 overs and requiring 17 runs to win. What a turnaround we saw in that pre-quarter game. Shri Bandeshwar Banda posted 99 and then R11 Kepe, courtesy of that Terminator. Terrific innings from Alvino Carvalho, 50 not out to take his team home. Change of bowling, it will be Ritu from the nursery end. Swing missed. In fact, that's wide. Extras. Just to create a bit of a hype, earlier in the day, Mahesh Konadkar came in and he announced a tournament. 9 lakhs, 99,999 winning prize. That will be coming soon. It will be the Mandrem Champions Trophy 2025. 9 lakhs 99,999 the winning prize. So have a look at that. Please hear it properly. 9 lakhs 99,999 to the winning team. Taluka level tournament, Goa and Sindhudurga. Good delivery, dot ball. And from each taluka there will be only one team. So from Goa we can have total of 12, and from Sindhudurga I have lost my count from Sindhudurga. That's down and gone straight to the fielder at long on. Dumba is getting ready. Looks like Dumba will be coming to take a selfie with him. Definitely will be running around as Apali arrives to the crease. Usually he comes in for him and Darshan Bandekar. Didn't knew Darshan Bandekar came in earlier today. That time Dumba was pretty busy. Requiring another 15 runs to win. Apali on strike. Here's Ritu from the nursery end. Good delivery, appealing. Might have just been hitting the toe end of the bat. Indeed it was hitting the toe end of the bat. Swing missed. Dot delivery.
looking to access that onside, maybe over mid-wicket cow corner fence. There you go. It's out of here. And Dumba gets to work. Over mid-wicket fence for a maximum. Score moves to 58 with that 6. 58 for 3. Requiring another 9 runs to win in 12 deliveries. Match coming up next. A cracker. It will be the North versus the South. Sai Jai Bodgeshwar Bicholim, the defending champions, will take on R11 Kepe. Sai Jai Bodgeshwar Bicholim, last call for you. After that game, it will be Darsaka Ponda taking on Rajaram Warriors Vengulla. And then Sri Swami Samarth Kudar taking on Kankona Titans Kankona. Short and wide, cut away, and that will be 1 bounce over the rows of 4. Getting closer, just 5 required now to win for Pritika Warriors Pernem. Mohiddin continuing from the Mapsa City end and gets smashed on the very first delivery. Over covers for 4. That's gone through, and will it trickle into the boundary? Yes, indeed it will. Scores are level. Just 1 required now to win. A formidable batting as well as bowling performance by the Pritika Warriors Pernem. Talking about Apale. He made in total, in fact, 2 overs bowled, gave 11 runs, picked up 3 wickets. Also, Mahesh. 2 overs, 17 runs, 2 wickets. Sudan Thakur with 25 runs, also a good contribution. Sahil again batting on 25 right now. So a bit of a headache for the scorer to decide who will be the man of the match. Short delivery again, another dot ball. That's it. Victory for Pritika Warriors Pernem. They are through. They'll be heading directly into the quarterfinals 4 that will be played in the night.